हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाईफ. तर आज आपण अशी ही उन्हाळ्यात जेवणासाठी अगदी जेवणाची चव वाढवणारी मस्त अशी तोंडाला चव येणारी आंबट गोड तिखट आणि खमंग अशी फोडणीची कच्ची कैरीची रेसिपी करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मंडळी, आज आपण उन्हाळ्यात जेवायची चव वाढवणारी आंबट तिखट आणि खमंग अशी फोडणीची कैरीची रेसिपी करणार आहोत. तर मी त्यासाठी अशा 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत तोतापुरी. तर तुम्ही आंबट सुद्धा कैऱ्या घेऊ शकतात. ह्या जरा कमी आंबट असतात म्हणून मी ह्या घेतलेल्या आहे. तर आता आपण ह्या कट करून घेऊया. अशी मस्त कैरी आपण कट करून घेतलेली आहे. आता इथे पॅन ठेवलेला आहे. तेल घालूया. 2 चमचे तेल घातलेलं आहे मी. मोहरी टाकूया अर्धा चमचा, जिरे टाकूया अर्धा चमचा, कढीपत्ता टाकूया, इथे थोडी बडीशोप मी क्रश करून घेतलेली आहे अर्धा चमचा, ती घालूया. इथे मेथी दाणे सुद्धा मी थोडे क्रश करून घेतलेले आहे अर्धा चमचा, ते घालूया. हिंग घालूया चिमूटभर. आता ही फोडणी छान अशी परतून घेऊया. हळद घालूया. लाल तिखट घालूया 1 चमचा. काश्मीरी मिरची पावडर आहे ही. धना पावडर घालूया. गूळ घालूया 2 चमचे. तुम्ही साखरही वापरू शकता किंवा साखर गुळ दोन्ही मिक्स केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण गुळामुळे छान कैरीला टेस्ट येते म्हणून मी गूळ वापरलेला आहे. आता ह्यामध्ये आपण ही कट करून ठेवलेली कैरी आहे ती घालूया. मिक्स करून घेऊया छान. मिक्स करूया छान. अगदी सुंदर तोंडी लावण्यासाठी अगदी झटकीपट कैरीचं लोणचं सुद्धा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अगदी झटपट कैरीचं लोणचं तोंडी लावण्यासाठी. चवीनुसार मीठ घालूया. आता ही कैरी फोडणीमध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान हलवून घ्यायची आहे तळापासून. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला जर खूप असं तिखट वगैरे आवडत असेल तर तुम्ही आपलं तिखटाचं लाल तिखट टाकलं तरी चालेल. मी काश्मीरच टाकलेला आहे आणि गुळामुळे छान त्याला चव खूप छान येते. मेथ्या बडीशेप आपण टाकलेली आहे क्रश करून. फोडणी आपण मस्त केलेली आहे, त्याच्यामुळे ही फोडणीची कैरी तोंडी लावण्यासाठी इतकी परफेक्ट आहे, इतकी सुंदर लागते. वरण भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो अशी ही फोडणीची कैरी. तर आपण हे मस्त करून घेऊया 2 मिनिटं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा पटापट संगीता किचन वाईफ्सला. तर अशी ही मस्त उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवणारी तोंडी लावण्यासाठी आंबट गोड तिखट आणि खमंग अशी फोडणीची कच्ची कैरी ही आज मी इथे करून दाखवलेली आहे. अगदी एकदम सोपी आणि झटपट बनणारी डिश आहे. ताजी कच्ची कैरी ते काप करून तेलात मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता, मेथी दाणे, बडीशेप, लाल तिखट, मीठ, गूळ आणि धना पावडर घालून अगदी मस्त आंबट गोड तिखट खमंग असा परफेक्ट बॅलन्स तयार होतो. ही कैरी भाकरी पोळी किंवा वरण भातासोबत खायला खूपच चविष्ट लागते. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी उन्हाळ्यातील जेवणात तोंडी लावायला अगदी योग्य आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडं भाजलेल्या दाण्याचा कूट घातला तर चव अजूनच वाढते. तर मी ही अशा प्रकारे करून दाखवलेली आहे.
जर तुम्हाला दाण्याचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही असा वरतून दाण्याचा कूट टाकू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? झटपट होणारी, तोंडी लावण्यासाठी अगदी परफेक्ट. आवडली असेल तर संगीता's किचन वाईफ्सला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.